भावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीचा अंगीकार करील नारायण भासद्या थोडा बडबडतोशी नयने वीन सोय रे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी तरीचा अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीन तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीन विठ्ठल विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभो जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंद्रम गंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि कलावद्य जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदि वक्त्रम खलानीशवादापनोद्धार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव तडिद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तुष्टिकाया समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यती रूप दत्तात्रय दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाचे पदे दुःखहारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार कारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप याला ऐकू दे रे बाळा विठाला विठाला मायाकडे लक्ष दे भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्या माणसाला आजच्या काळातलं यथार्थ मार्गदर्शन म्हणजे असा अभंग आहे विठाला 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 या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य आणि मला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं भगवान कानिपनाथाच्या मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ या 9 नाथाच्या आशीर्वादानं हा होऊ घातलेला परमार्थिक अट्टहास आणि आता हे या नामसप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली कुणीतरी विशेष करून फोन करावा लागतो या न्यायानं या
गुरुजीच्या छोट्याशा परिवाराच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. विठाला 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 विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय वंदनीय आपले आदिनाथ महाराज खऱ्या अर्थानं गुरुजींनाही साष्टांग प्रणिपात. त्यांना ज्यांना साथ केली आमच्या परिसराचं वैभव असणारे हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमचे रामेश्वर गुरुजी सुपेकर खऱ्या अर्थानं तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे प्रसाद महाराज युवा कीर्तनकार प्रसाद महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट ऋषिकेश महाराज खटांगरे गुरुजी या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने या चौघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. गुरुजींना सुद्धा छान मला वाटतं पटदीप राग होता बरोबर. मला काही एवढी अक्कल नाही बरं गाण्यात पण सुंदर त्यांना राग गायला. खऱ्या अर्थाने त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ही आपल्या परिसरातली सर्व ही महाराज मंडळी आदरणीय आपले शरद महाराज आदरणीय आपले दिलीप महाराज आदरणीय देवा महाराज विनेकरी बाबा तुळशीवाल्या मावशी. आता सगळ्यांचे काही नाव माहिती नाहीत गुरुजी बरं. आता ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्यावं म्हणायचे का ओ महाराज आणि ओ करत बसल्यावर तुम्ही म्हणता डोक्यावर पडलं का काय. म्हणून सगळ्यांबद्दल अगदी आदर आहे प्रेम आहे भावना आहे. तुकोबाराय म्हणतात ना ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल काय बोलावं. हाका मारी ज्याच्या नावे आणि ज्याचे नावच नाही ठावे त्याच्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही त्याच्याबद्दल काय बोलू शकतो. पण सर्वांबद्दल अगदी आदर आहे प्रेम आहे भावना आहे. सर्वांना माझी एकच विनंती आहे फक्त कुणी आता बडबड करू नका. जे आले ते पाठीमागत बसा पुढे येण्याचा प्रयत्न नका करू. विठाला 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 विठाला. साऊंड सिस्टमही छान आहे. पुढं सगळे एक कॅमेरा म्हणावं कॅमेरे म्हणावं आहे की नाही. सगळे हे आपले चॅनल काय त्या चॅनलचं नाव आहे त्यांचं चॅनल उपस्थित आहे. हा एक मधला कॅमेरा आहे. इकडच्या संकल्प कीर्तनाचा हे युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनल या तिन्ही चॅनलला तुम्ही काय करा बोला ना सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा पुन्हा घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे त्यांना सगळ्यांना सहकार्य करा. खऱ्या अर्थाने या संकल्प चॅनलचे सर्व माझा छोटा भाऊ संकेत तोही या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणाल भावाला घेऊन हिंडतो. एक सांगू का तुम्हाला ज्याला भावाला घेऊन हिंडता आलं त्याचाच प्रपंच आहे. विठाला विठाला गुरुजींच्या प्रपंचाकडे पाहून मला खूप आनंद झाला. 25 माणसं एका कुटुंबामध्ये एकत्रित जगतात. हे महाराष्ट्रातलं नवलाईची गोष्ट आहे. नवलाईची अरे 4 माणसं एका घरामध्ये ऋषिकेश महाराज आपल्याला पाहायला मिळत नाही. सुनाचं तोंड एकीकडे तर लेकाचं एकीकडे नातवाचं तिसरीकडे. पण 25 माणसं एकत्रित येऊन काम करतायत. हाच खरा संस्कार. म्हणजे बरं वाटतं वक्त्यालाही बरं वाटतं. हे गायक वादकांना थोडासा उत्साह निर्माण होतो. वॉटरप्रूफ मंडप आहे मग काही टेन्शनच नाही. इथं काय कमी आहे बुवा. विठाला 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 विठाला. आपलं कुठवर आलतं पावसापूर म्हणा कुठवर वाद चांगला नसतो. वाद बघा तुम्ही वादाच्या मुळाशी जर गेले ना थोडा बास वाढवायचा. वादाच्या मुळाला जर तुम्ही गेले आणि त्याच्यातून जर तुम्ही शोध लावला तर वादाला फक्त 2च कारण सापडतात गुरुजी. 2च. मग तुम्ही शास्त्रातला वाद घ्या पुराणातला वाद घ्या नाहीतर तुमच्या घरातला वाद घ्या. 2च गोष्टी सापडतात. काय त्या 2 गोष्टी. एक आहे कणक आणि दुसरी एक कामिनी. कणक म्हणजे पैसा आणि कामिनी म्हणजे स्त्री बाई. भांडणाला जर भांडणाला जर सुरुवात कुठून होत असेल तर एक तर पैशापासून सुरुवात होती नाहीतर मग बाईपासून सुरुवात होती. बघा पुराणातला वाद घ्या. महाभारतात जातो मी. महाभारताचा वाद एवढा विकोपाला गेला देवानं मिटवण्याचा प्रयत्न केला पण वाद मिटला नाही. कशातला महाभारतातला. तुम्हाला सांगतो महाभारतातल्या वादाला सुरुवात जर कुठून झाली तर ती बाईपासून झाली.
तो दुर्योधन मयी सभा पाहण्याकरता गेला. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐकायला येतंय ना? ऐका बरं. मयी सभा पाहण्याकरता गेला. एकतर त्याला जाण्याची जी इच्छा नव्हती, म्हणजे ते काय त्याला बी खपत नव्हता कार्यक्रम ते पुढचा. बरं, त्या मयी सभा ते काय सभा मंडपचं बांधकाम होतं म्हणता, एवढं जबरदस्त. आणि तो गेला, जाऊ नाही पण गेला. म्हणजे आधीच नाही हाऊस आणि त्यात आला पाऊस. म्हणजे असा कार्यक्रम त्या दुर्योधनाचा झाला, हे मी तुम्हाला सांगतोय बरं. आणि ते गेलं प्रसाद भवन. त्या बांधकाम असं होतं, जिथं पाणी आहे तिथं फरशी भासायची, जिथं फरशी आहे तिथं पाणी भासायचं. आणि दुर्योधनाने असा प्रवेश केला, आणि प्रवेश केल्याबरोबर त्याला काय दिसलं? पाण्यासारखं दिसलं, पाण्यासारखं. पण तिथं होती फरशी. बरं, आणि ते पाण्यासारखं दिसल्यावर त्यानं आपलं ते धोतर आवरलं आणि असं आचा कोचा कळतं ना तुम्हाला? डाव्या हाताने आचा, उजव्या हाताने कोचा आहे का नाही? आचा कोचा असा खवला, आणि ते पाणी म्हणून त्यानं असं वर धोतर करून पाय टाकला. पण तिथं काय निघाली? फरशी निघाली की ते लाजलं मनाला. कोण? बोला. असं काय झाल्यावर माणूस पडला ना, ते किती लागलं हे बघत अगोदर बघताय आपल्याला कोणी पाहिलंय का? तसं दुर्योधनाने इकडे तिकडे पाहिलं, त्याला एक जण दिसलं. कोण? द्रौपदी. ती हसली, आणि हसल्यावर त्यानं ते धोतर आपलं आवरलं, परत नीट केलं, आणि त्यानं एवढं काय किरकोळ म्हणून सोडून दिलं. जाऊ दे म्हणलं, आपलं चुकलंय म्हणलं, वहिनीचं बरोबर आहे म्हणलं, आता मी चुकलंय माझ्याकडून, वहिनी हसल्या म्हणून काही विषय नाही. विषय सोडून दिला, आणि पुढं 50-100 फूट पुढं अजून गेला. कोण? दुर्योधन. आणि जसा पुढे गेला तसं त्याला फरशी दिसली. काय दिसली? पण तिथं काय होतं? पाणी. ती फरशी दिसल्यामुळं असं भाड गेला ना, असा धाड करून त्या पाण्यामध्ये पडला. आणि जसा पडला तसं ती द्रौपदी गदगद हसली, आणि ती हसून थांबली नाही. बाप या आंधळा, आणि पोरं आंधळ्याचे पोरं. बाबा एवढाच एक शब्द लागला कुणाला? दुर्योधनाला. एवढ्याच शब्दावरून वाद एवढा विकोपाला गेला, मला वाटतं देवाने डोकं लावलं तरी वाद मिटला नाही ऋषिकेश भाऊ. शेवटी त्यांचे पडलेले जे प्रेत होते ना लाशी, त्या प्रेत सुद्धा गिधाडानं घोबडानं खाव्या इथपर्यंत तो वाद गेला, फक्त एकाच गोष्टीमुळं. कुणामुळं? बोला तुम्हीच बोला. स्त्री. काय स्त्री. तुम्ही हे महाभारतात झालं, रामायणात जा. त्या रावणानं नसतं डोकं लावलं, विनाकारण डोकं लावलं की नाही त्याने? अरे 80,000 बायका असताना एकतर एवढी विश्वसुंदरी होती, नाव होतं तिचं मंदोदरी, पण एवढी सुंदर पत्नी असताना 80,000 बायका असताना काय गरज होती का होती सीता आणायची? बोला. त्या सीतेला आणलं, परिणाम असा झाला त्या रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे. कमी झालं रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे त्याची रांडा पोरे मारिये. रावणाचे त्याची रांडा पोरे रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली. ऋषीबा दिवा लावायला माणूस राहिला ना, दिवा लावायला. कुणाला? मला? रावणाला. एकाच गोष्टीमुळं. कुणामुळं? फक्त स्त्री. म्हणून वाद चांगला नसतो. वादानं आतापर्यंत कुणाचं चांगलं झालं नाही, म्हणून आपलं चांगलं होणार आहे का? काही वाद काही वाद तर असे असतात त्याला काहीच अर्थ नसतो गुरुजी. त्याला काही शेंडाही नसतो आणि त्याला बुडुकही नसतं. याला वितंडवाद म्हणतात शास्त्रामध्ये. कोणता वाद? वितंडवाद. बघा आपल्या गावाचं नाव काय? कोंबळी. बरं, कोंबळीवरून सकाळी मुक्कामी आलेली एक बस निघाली, आणि बस मध्ये बाई बसली. प्रवास असा होता, कोंबळी ते कर्जत. ऐका बरं,
वितंडवाद या शब्दावर बोलतो. आणि ते बस निघाली कोंबडीतली एक माता माऊली त्याच्यात बसली आणि त्या माता माऊलीला जागा भेटली खिडकीत. कुठं? खिडकीत. आणि थोडं पुढं 2-4 किलोमीटरवर गेल्यावर कोणतं गाव आहे? चांदड आहे का? चांदा. त्या चांद्याचा स्टॉप घेतला एसटीनं. त्या चांद्यामध्ये परत एक माता माऊली एसटी मध्ये बसली, पण तिला जागा भेटली हिच्या शेजारी. कुणाच्या? कोंबडीवाल्या बाईच्या शेजारी चांद्याच्या बाईला जागा भेटली. पण कोंबडीतली बाई खिडकीच्या शेजारी बसली होती आणि चांद्यातली जिला जागा भेटली ती खिडकीच्या बोला अलीकडून भेटली. आणि जशी चांद्यातली बाई बसली तशी कोंबडीतल्या ठकोबाईला ती चांद्यातली ठकोबाई म्हणली, मावशी खिडकी लावून द्या. ऐकताय तुम्ही काय म्हणली ती? खिडकी लावून घ्या. ती कोंबडीतली जरा अगोदर होती, लावीत नसते म्हणली. काय म्हणली? लावीत नसते. आता चांद्यातली तिच्या पुढची हातभर ती म्हणली तुला लाव म्हणते. मला गारवा सहन होत नाही, पाऊस यायला लागलाय, थंडी वाजायला लागली, सर्दी होती, मला खिडकी लावून घे. ती म्हणली लावीत नसते, मला मळमळ होती, मला एसटी सहन होत नाही, खिडकी लावीत नाही. कोण म्हणती? कोंबडीतली म्हणती खिडकी लावीत नसते आणि चांद्यातली म्हणती लावून घे. आणि पेटलं ना कुणाचं? दोघीचं. कोंबडीचं, चांद्याचं. ती सखूबाई ती ठकूबाई. वाद एवढा पेटला पेटी मास्तर. मग बाप म्हणू नका, आजा म्हणू नका, पणा म्हणू नका, सर कुळाचा उद्धार केला त्यांनी दोघींनी. एवढा वाद पेटला त्या एसटी मध्ये. आखी एसटी किर 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 किर. लोक जाम झाले ना त्या एसटीतले. 4-2-4 माणसं उठले म्हणले हो मावशी धन्यवाद. अजिबात बोलायच नाही. मला मळमळ होती, मी खिडकी लावीत नसते. ती म्हणायची मला थंडी वाजते, खिडकी लाव म्हणते तुला. ते शहाणे माणसं म्हणले जाऊ दे आपलं काम नाही. ते एसटीचे ते कंडक्टर त्यांना बोलून घ्या, ते मिठवामिठी करून टाका म्हणले. ऋषिकेश भाऊ त्या कंडक्टरला बोलून घेतलं आणि ते म्हटले सांगायला. ते कंडक्टर म्हणले का मावशी का भांडण करताय? ती खिडकी शेजारची म्हणली हे बघा मला मळमळ होती, एसटी सहन होत नाही, मी काय खिडकी लावित नाही. आणि ती खिडकीच्या साईडची दुसरी जी होती ना ती म्हणती मला सर्दी झाली, मला थंडी वाजती, मी आता दवाखान्यात आले, खिडकी लाव म्हणते. हा बा कळलं मला तुम्हाला आहे का नाही? ते कंडक्टर त्या दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा, दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा. ऐकताय तुम्ही? अहो त्या खिडकीला काचच नव्हती हो. तुमच्या लक्षात आलं? याला म्हणायचं वितंडवाद. काचच नाही तर लावता काय? आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अशीच वाद आहेत बोलतो. त्याला काही कारण नाही. तुम्हाला सांगतो हे वाद शेतकऱ्यात जास्त पाहायला मिळतात. शेतकऱ्या विधभर बांधावरून यांचा एवढा कार्यक्रम लागतो, एकमेकाचे डोके सुद्धा काय करतात? फोडतात. हा एक शेतकरी म्हणला अजिबात नाही रानातून जायचं नाही. पाऊल वाट कळते ना? अजिबात जायचं नाही म्हणला इथून. ते म्हणला अरे जुनी वाट आहे म्हणलं, आमचे बाप दादा या वाटण जात होते, तू कुशाला दादा जाऊन देत नाही? अजिबात जायचं नाही म्हणलं. हे माझं आहे. कुणाचं आहे का ना? आता विनाकारण बरं त्याच्या रस्त्यात त्याच्या शेताला जायला दुसरीकडून रस्ता अजिबात नाही. आणि हे तर काय जाऊ दे ना. गावातले शहाणे माणसं म्हणले रामभाऊ त्याच्या आडमुठ्याच्या नादी लागू नको, तू आपलं भूमी अभिलेखला जा, फीस भर आणि बोला तुम्हाला सगळं माहिती मोजून घ्या. त्यानं गेला तो फीस भरली ऋषिकेश भाऊ आणि ते तहसीलदार सगळा ताफा आला. पोलिस जेसीपीन फेसीपीन ते मोजिंदारांनी मोजलं. पहिली किती वाट होती? पाऊल वाट किती फुटाची असते? 2 फुटाची. लय झालं 4 फुटाची. आणि ते तहसीलदारांनी ते मोजल्यावर 33 फुटाचा रस्ता निघला. तुमच्या डोक्यात येते ना? किती फुटाचा? 33 फुटाचा. जे जाऊन देत नव्हतं का त्याने अशी खाली मारलं कुणी. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळी चर्चा झाली, रामभाऊ जाऊन देत नव्हता आणि 33 फुटाचा रस्ता निघाला. आणि मग त्या रामभाऊला गावातले लोक म्हणले रामभाऊ बरं होतं की रे म्हणले, 4 फूट आपलं जात होता येत होता, मस्त किती फूट खात होता तू.
29 फूट, 29 फुटाचा पाटा म्हणजे काय कमी झालं का? अर्धा पाऊण एकर रान खात होता. बरं झालं ना, जाऊन द्यायला पाहिजे होतं. त्याला काय म्हणणार, सरकारची मोजणी झालं म्हणणार, त्याला काय एवढा. तुमच्या लक्षात येते ना तुमच्या, हे वितंड वाद. काय काय वितंड विनाकारण घरामध्ये सुद्धा आपले काय वाद आहेत. आणि आज तुकोबर आहे म्हणतात, हे असे मोकर विनाकारण वाद करू नका. तुम्हाला परमार्थ, तुम्हाला देवाने तुमचा स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय कसं वागावं लागेल? निर्वैर भाव सर्व भूतासवे, निर्वैर भावे सर्व भूतासवे, निर्वैर भाव सर्व भूतासवे, निर्वैर भावे सर्व भूतासवे, सर्वभूतासवे, निर्वैर भावे सर्वभूतासवे, निर्वैर भावे सर्वभूतासवे, निर्वैर भावे सर्वभूतासवे, निर्वैर भावे सर्वभूतासवे, हो निर्वैर भावे सर्वभूतासवे, 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 साधन परमे हेच एक, साधन परमे हेच एक, साधन परमे हेच एक, साधन हेच एक, हरीच अंगीकार करिले नारायण, हरीच अंगीकार करिल नारायण, हरीच अंगीकार करिल नारायण, हरीच अंगीकार करिल नारायण, करिल नारायण, हरीच अंगीकार करिल नारायण, करिल नारायण, हरीच अंगीकार करिल देवानं जर आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर हे करावं लागेल. आता या मंडपमध्ये तुम्ही जेवढे आलात, पुन्हा कोणाला वाटतंय माझा देवानं स्वीकार करावा? हात वर करा बरं. दोघा चौघालाच वाटतंय का देवानं स्वीकार करावा? कुणाला वाटतंय? आता काही लाजले म्हणून हात वर केला नाही, पण सगळ्यालाच वाटतंय आमचा कानिफनाथ महाराजांना काय करावा? स्वीकार करावा. पण कसा करत तुमच्या डोक्यात येतं मी काय बोलतोय? नाही करणार. कुठपर्यंत नाही करणार? जोपर्यंत निर्वैरता अंतःकरणामध्ये होत नाही तोपर्यंत. स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर तुकोबाराने हे साधन सांगितलं. कोणतं? निर्वैर व्हावे. एक दोघा सोबत नाही, सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक. कुणासोबतच वाद घालू नये, कुणासोबतच तंटा करू नये. वाद चांगला नसतो. आपलं किती जरी नुकसान झालं, मला वाटतंय 1,00,000 रुपयाचं नुकसान होऊ द्या, की 1,00,000 रुपयाचं नुकसान परवडलं आजचं, पण उद्याचं 10,00,000 रुपयाचा तोटा सहन करण्याऐवजी हे 1,00,000 रुपये गेलेले आता कितपट बी चांगलं, कितीपट बी चांगलं. थोडं 2 पावलं मागे तुम्ही 2 पावलं पाठीमागे आले ना तर 10 पावलं तुम्ही 100% पुढे जाल. पण आता आलेल्या प्रतिबंधाला जर तुम्ही तिथंच नडत बसले तर मला वाटतं 100% आपल्याला काय होणार आहे? जास्त त्याचं काय होणार आहे? दुःख होणार. आता हे आलाय की नाही, डोक्यातच घ्यायचं नाही. पाऊस यायला लागलाय म्हणजे ते कधीतरी बोला 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 बंदच होणार आहे. तुम्ही बरं डोक्यात बी घेतला आता बाई आला गे
नाही जाणार आहे का तसं म्हणले ना 2 मिनिटं शांत बसून कीर्तन ऐकलं तर ते 15 मिनिटानं जाणारच. मग ते जे आनंद आहे या आता दुःख करून घेण्यापेक्षा ते डोक्यातच नाही आलं तर आनंदच घेऊ. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. थोड मागे कुणासोबतच लढायचंच नाही. तू म्हणाल महाराज अंगावर धावून आला तरी अंगावर धावून येऊ द्या. किती बी माणूस अंगावर धावून आला ना आणि समोरचा माणूस जर 2 मिनिटं गप्प बसला ना तर ते समोरचं म्हणत याच्यात काय हवाय चल म्हणलं रामकिशन वापस. बघा लक्षात येते ना तुमच्या. ते आपल्याला नडणार नाही ते निघून जाणार. कशामुळं तुम्ही 2 पावलं रिवर्स आल्यामुळे. पण तुम्ही जर ऊर काढला त्याच्यासोबत तर मग मात्र पेटत आहे आणि खिडकीला काच नाही विनाकारण तसे भांडणं होतात. तुमच्या लक्षात आलं तर बघा. म्हणजे हित आता जाऊ द्या. तुम्हाला कडब्याचं काय म्हणतात तुमच्याकडे ते रचलेलं गंज 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 कळती ना आणि हार कळतंय का हार कशाचा विस्तव विस्तव असा रकरक करणारा हार तो जर कडब्याच्या गंजीवर जर पडला असा तर ती गंज काय करते पेट घेती. आता ऐका बरं बारीक. विस्तव रकरक करणारा जर गंजीवर पडला तर 10,000 कडब्याची गंज जळून खाक होती. पण तोच विस्तव एखाद्या काळ्या रानात जर पडला तर जायतो विजोनी आपे आप हो जायतो विजोनी आपे आप हो जायतो विजोनी आपे आप जायतो विजोनी आपे आप. रण नाही तेथे पडिला डावाग्नी जायतो विजोनी आपे आप जायतो विजोनी रण नाही तेथे पडिला डावाग्नी आपे आप जायतो तुकोबरायची भाषा तृण नाही तेथे पडिला डावाग्नी जायतो विजोनी आपे आप. अरे विस्तव जर काळ्या रानात पडला तर ऑटोमॅटिक तो विझून जातोय. पण तोच विस्तू गंजीवर जर पडला तर काय होतंय भडका करते. मग तुम्ही ठरवा आपल्याला गंज व्हायचंय की काळ रान व्हायचं. लक्षात आलं तर बघा. गंज होण्याच्या भानगडीत पडू नका. काळ रान व्हा सुखी व्हाल. विठाला विठाला विठ्ठल वैरत्व माणसाच्या जीवनामध्ये अजिबात चांगलं नाही. तुकाराम महाराज म्हणले 3 गोष्टी आपल्याला फार जड जात असतात भोगायला. एक तर ऋण, दुसरी गोष्ट वैर आणि तिसरी गोष्ट गुरुजी हत्या. 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये कधीच झाल्या नाही पाहिजे. कोणत्या? एक तर आपल्याला वैरी नसावा, कोणाचं ऋण ठेवायचं नाही डोक्यावर आणि कोणाची हत्या करायची. बघा ऋण म्हणजे एखाद्या कुंजन उसने पैसे घेतले किंवा व्याजानं घेतले नाही त्याचं व्याज देता आलं तर नका देऊ. पण मुद्दल दिल्याशिवाय मात्र मरू नका. राहू नका म्हणण्यापेक्षा मरू नका. आणि जर त्याचे व्याज मुद्दल जर घेऊन तुम्ही जर बोला तुम्ही गेले तर पुन्हा ते फेडावं लागतं. केले कर्म झाले माझ्या मनाने नाही सांगत बरं. नाथ महाराजाचं प्रमाण त्याची भोगा आले. आणि याच्यापेक्षा अजून ह्या आशयाचं प्रमाण सांगतो. ऋण वैर हत्या नका उगवू सूड आणि होईल अवघड भोगावय. या ऋण चांगलं नसतं, वैर कोणासोबत चांगलं नसतं. वैर कोणासोबत जर तुमचं जर कोणासोबत लागलं काय वैरत्व जर लागलं तर तुम्ही मरायच्या अगोदर त्याची भेट घ्या आणि त्याला म्हणा हे बघ रामभाऊ आता बघ तुझं माझं काय जुळलं नाही. आता दोघं म्हातारे झालो. आता काय माझ्या हातामध्ये बळ राहिलं नाही तुझ्यासोबत लढायला. हे बघ आतापर्यंत जे झालं ते झालं. आता फिटलं मिटलं. हे बघ तुझं माझं आजपासून काहीच नाही. बास तुम्ही आनंदानं मरायला मोकळे झाले. पण दोघं बी जर एकमेकाच्या डोक्यात घेऊन तसेच जर गेले पुढच्या जन्मात पुन्हा भोगायला अवघड होतं. होईल अवघड भोगावया. हा मग बघा वैरत्व चांगलं नसतं ना. बघा आता आपल्याला भोगायला अवघड म्हणजे तुमच्यातलं उदाहरण सांगतोय का. आपण कुत्र पाळलं ना. कुत्र 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 ज्यानं पाळलं त्याच्या घरी भाकरी खातंय आणि रात्री त्याला दुसऱ्याच्या घराची जाऊन राखण करतो. ऐकतात का तुम्ही? ज्यानं पाळलं त्याच्या काय खातंय
आणि मग लोक म्हणतात हे काय भानगडी आमचंच खातं रातच्याचं इथं नसतं ती म्हणलंय. जाऊ दे अजून पुढे सांगतो. आता तुम्ही सगळे शेतकरी वर्ग आहे. म्हैस असं 7 ते 9 कीर्तन हरिपाठाच्या टायमाला जावलो मी. हरिपाठ संपला आणि बसलोत आम्ही. एक माता माऊली आली आणि पाया पडली. महाराज विनाकारणच मला म्हणली येते मी घरून जाऊन. मी मला आता कीर्तन सुरू होतं कशाला घरी जात. आता 15 मिनिटांनी कीर्तन चालू होणार आहे. महाराज घरी म्हैस आहे म्हणली ती धार काढून देत नाही कोणाला. ऐकताय ना काय काढून देत नाही. आम्ही म्हणलं मालक असतं ना मालकाला तर काढून द्यायला म्हणली. काय त्यांचं जुन्या काळातलं बोला ना. हे असं आपण व्यवहारामध्ये बोलतो की नाही. असं काय म्हणली त्या म्हशीचं त्यांचा हाड वगैरे म्हणली म्हाताऱ्याला म्हैस जवळच येऊ देत नाही म्हणली. मी म्हणलं आजी म्हाताऱ्याच्या धोत्रा गित्राला भेट असेल म्हैस. काय सांगावं म्हणली बाबा एक दिवशी नाटी नेसली होती म्हणली म्हाताऱ्याला पण काय म्हैस जुळून द्या ना म्हणली. लातच हाणायला लागली मुंडकं घालावं लागलं. याला म्हणायचं वैरत गेले तरी सुद्धा तुम्हाला ते फेडावंच लागतं. ऋण वैर हत्या नका उग उसूड आणि होईल अवघड भोगा. कोणाची हत्या करू नका. जर हत्या केली ना तर ती भोगावीच लागते. आज आपण त्या हत्येचं पाप आज आपल्याला भोगावं लागतं. जी हत्या आपण केली ना तुम्हाला तर माहित बी नाही पण तुम्ही सगळ्यांना ती भोगून बसलोत. आपण त्या हत्या सगळे करून बसलोत. त्या हत्येचं नाव आहे बाल हत्या. लक्षात आलं तर बघा कोणती हत्या. सत्य घटना वाजले घंटे हे कस काय बाल हत्या. पाठीमागच्या 10-5 वर्षाच्या काळामध्ये एवढी स्त्री भरून हत्या झाली. एवढी स्त्री भरून हत्या झाली. आज आमच्याकडे लोक येतात महाराज आमच्या पोराला तेवढं तुम्ही फिरतात बघा. ऐकताय का तुम्ही. होईल अवघड भोगावया तवा करायला बरं वाटत. पण आज मुली मिळणार हे कशाचं प्रायश्चित्त भोगावं लागतंय. आपल्या केलेल्या पापाचं केले कर्म झाले आता भोगायचं आलंय ते आहे की नाही. म्हणजे हत्या केलेली माणसाच्या जीवनामध्ये चांगली नसती. म्हणून कधी कोणाची हत्या करू नका. ऋण वैर हत्या नका उगवू सूड होईल अवघड भोगावया. म्हणून तुकोबाराय म्हणले असं जीवन जगा. असं जीवन जगा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला शत्रूच नसला पाहिजे. निर्वैर व्हावे. पण कुणासोबत सर्व भूता असावे सगळ्यांसोबत. बघा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आता बीड म्हणले सगळेच कान टाऊ करल्यावर बीड म्हणले का असे सगळे काय असेल भाऊ. आता नवीन जुनं सांगतो मी नवीन नाही सांगत बरं. आणि परळी तालुका आता परळी म्हणल्यावर आता पुन्हा जास्तच परळी तालुका. परळी तालुक्यामध्ये खूप मोठे साधू होऊन गेले. खूप मोठे साधू. त्या साधूचं नाव आहे जगमित्र नागा. ऐकलंय असं तुम्ही नाव. काय साधूचं नाव आहे जगमित्र नागा. हे जगमित्र नागा साधू असे होते गुरुजी. ते जर तपश्चर्याला बसले साधना जर करायला लागले तर त्यांच्या समोर वाघ येऊन बसायचे सिंह येऊन बसायचे हिंस्र पशी येऊन जवळ बसायचे. पशु कुणाच्या जवळ जगमित्र नागाच्या. आणि ही चर्चा सगळीकडे पसरली. अरे म्हणले असे साधू आहेत की त्या साधू जवळ सिंह वाघ साप लांडगे चित्ते हे असे येऊन बसतात. त्या काळचा राजा तुम्हाला काय खरं असलेले बघायला भेटत. कोण म्हणतंय अहो राजेसाहेब खरंच ही गोष्ट खरी आहे. आता राजा असला म्हणजे त्याला लय दिमाग असतं. अशातला काही भाग आहे. या आध्यात्मिक क्षेत्रातलं काही एवढं काही त्यांना डोकं असतं अशातला काही भाग नाही. आणि मग ते म्हणले लय तुमचा साधू आहे. म्हणले जा बरं त्या साधूला माझा निरोप द्या आणि त्यांना म्हणावं उद्याच्याला येताना एक वाघ घेऊन या म्हणले आमच्या दरबारात. कोण म्हणतंय राजा. कुणाला म्हटलाय सैन्याला. ते काय म्हणतात त्याला प्रधानजी. जा म्हणले ऑर्डर करा म्हणले त्या साधूला एक वाघ आण म्हणाव. आणि ते प्रधानजी सैन्य घेऊन गेले. त्या साधूकडे गेले. साधूला नमस्कार केला. म्हणले महाराज राजे साहेबाची आज्ञा की तुम्ही एक वाघ घेऊन आमच्या राजदरबारामध्ये यावं. आता राजा बोलले दल हाले. ते साधू म्हटले काही अडचण नाही येतो म्हटले. आणि त्या साधून दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो शेळीचं करडू जसं कानाला धरावून ऐकताय ना तुम्ही तसं ते वाघ कानाला धरला ना असा आणला. कुठं बोला बोला बोला. त्या राज दरबारात वाघ आणला. आणि जसा राज दरबारात वाघ दिसला तसा त्या दरबारामध्ये जे वाघ होते की नाही वाघ त्यांचे धोत्र तर तुम्हीच बोला ते आता बरं. ते असे खुर्चीवर बसले की सगळे पाय असे पोटात घेऊन बसले. आणि ते वाघ बसले पण राजा काय म्हणायचं माहिती का छोडो मत
सोडम म्हणजे सोडू नका म्हणायचं. साधू म्हणले सोडीत नाही, पण कळालं का म्हणले आता. आणि मग तो प्रताप पाहिल्यावर त्या राजाला एवढं नवल वाटलं. त्या साधूचं नाव होतं नागा. काय नाव होतं? नागा. आणि हा प्रताप पाहिल्यावर त्या राजानं पदवी दिली जगमित्र नागा. कोणता? जगमित्र नागा म्हणजे चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती सर्पदया. याचं नाव आहे निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हे विठोबार ज्ञानेश्वर विठ्ठल जय देव बोलिले गुरे वेळे वागुडे उतरे क्षमापराध महाराज हो नाही उच्चारिला अधिकार करा क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा